हे 32 आरे जे आहेत हे सुद्धा महापुरुषांच्या 32 लक्षणांचं प्रतीक आहे. कारण सर्वोच्च स्थानी कोण असतात? भगवान बुद्ध असतात. त्या सिंहाच्या वर कोण असेल? भगवान बुद्ध असतील ना. पण भगवान बुद्धांच्या मूर्तीचा शोध लागला नव्हता, तर बुद्धांऐवजी बुद्धांच्या 32 लक्षणांचं प्रतीक हे 32 आरांचं चक्र असं बैलगाडीच्या चाकाप्रमाणे त्या 4 सिंहाच्या वरती ठेवलं होतं. परंतु कालांतराने ते चक्र तुटलं, खाली पडलं, जमिनीमध्ये बुजून गेलं. पण आधुनिक काळात जेव्हा उत्खनन झालं तर उत्खननामध्ये त्या 32 आऱ्यांच्या चक्राचे काही तुकडे सापडले. आजही ते 32 आऱ्यांचे तुकडे सारनाथच्या म्युझियम मध्ये ठेवलेले आहेत. तुम्ही जर कधी गेले तर नक्की त्या सारनाथच्या म्युझियम मध्ये जा. त्या ठिकाणी तो सिंहस्तंभ ठेवलेला आहे. हा जो सिंहस्तंभ आहे ना, सिंहशिल्प, जी भारताची राजमुद्रा आहे, 26 जानेवारी 1950 ला भारत सरकारने हा सिंहस्तंभ भारताची राजमुद्रा म्हणून स्वीकार केलेला आहे. हे सिंहस्तंभ आजही, हा सिंहस्तंभ म्हणजे मूळ अशोकाने निर्माण केलेला मूळ सिंहस्तंभ सारनाथच्या म्युझियम मध्ये आहे. आणि एवढं बघा, एवढं हुबेहूब बनवलेलं आहे की नाही. त्यावेळेसची ती सिव्हिल इंजिनिअरिंग बघा. तुम्ही जर सारनाथला गेले तर नक्की त्या म्युझियम मध्ये जा. एंट्री केल्या समोरच बघा ठेवलेला आहे. तुम्ही जर त्या सिंहाकडे, म्हणजे त्या दगडी सिंहाकडे जर 1 मिनिट कंटिन्यू बघितलं ना, कंटिन्यू एक टक तुम्ही त्या सिंहाकडे बघा, पुढच्या सेकंदाला 61व्या सेकंदाला तो सिंह तुम्हाला जिवंत वाटेल. म्हणजे एवढी कलाकुसर आहे बघा. त्या सिंहाचे दात काय बनवले, त्या सिंहाला मिशा काय दाखवलेल्या आहेत, त्या सिंहांचे डोळे, त्या डोळ्यांचे भोया, त्याचे कान आणि त्या समोरच्या बाजूला असलेले पूर्ण ते केस, इतका हुबेहूब बनवलेला आहे. म्हणजे 2200 वर्ष जुना आहे बघा ते. आज पण त्याची चमक कमी झाली नाही. जिवंत वाटतात ते सिंह. अशा सुंदर कलाकुसरीनं बघा सम्राट अशोकाने तो सिंहस्तंभ त्या ठिकाणी निर्माण केला होता. एवढंच काय, तर तो जो स्तंभ आहे त्या स्तंभावर त्याने एक आदेश सुद्धा कोरलेला आहे. तुम्ही जर सारनाथला गेले तो त्या मूळ ठिकाणी तो स्तंभ अजून त्याच ठिकाणी आहे. पण जास्तीत जास्त 5 ते 7 फूट त्याची उंची असेल. त्याच्यावरती त्याने एक आदेश लिहून ठेवला ब्राह्मी लिपीमध्ये. आदेश लिहिला की जो कोणी संघामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करेल, कारण इथे संघाची स्थापना झालेली आहे ना, म्हणून जो कोणी संघामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करेल तर त्याचं चिवर काढण्यात येईल. त्याचं चिवर काढून त्याला पांढरे वस्त्र परिधान करून त्याला संघातून निष्कासित करण्यात येईल, असा आदेश लिहून ठेवला त्या स्तंभावर. आज पण तिथे आपण ते वाचू शकतो बघा. अशोकाचं संघाप्रती जे श्रद्धा होती त्याचं हे प्रतीक आहे बघा. हे त्याचं प्रतीक आहे. तर अशा प्रकारचा हा अशोक स्तंभ आजही सारनाथ मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. तर नक्की त्या अशोक स्तंभाचं सुद्धा तुम्ही दर्शन घ्या. आणि सोबत सोबत आणखीन एक स्तूप निर्माण केला सम्राट अशोकाने, त्याला आपण चौखंडी स्तूप असं म्हणतो. मी तुम्हाला अगोदर पण बोललो की जेव्हा भगवान बुद्ध सारनाथच्या मृगदाय वनामध्ये आले होते तर तिथे ती पहाडी होती. त्या पहाडावरती भगवान बुद्ध चढले आणि अशा पद्धतीने ते त्या पंचवग्य भिक्खूंना पाहत होते. तिथून त्यांनी त्या पंचवग्य भिक्खूंना पाहिलं. मग खाली उतरतात आणि मग त्या पंचवग्गीय भिक्खूंकडे जातात. तर जेव्हा सम्राट अशोकाने हा इतिहास जाणला तर त्याने त्या पहाडावरती एक स्तूप निर्माण केला. त्याच स्तूपाला चौखंडी स्तूप असं म्हणतात. त्या स्तूपावरच, त्या मूळ स्तूपावरच एक चौखंडी, एक षटकोनी आकाराचा एक महल तुम्हाला पाहायला मिळेल. तो महल जो आहे तो महल अकबराने निर्माण केला असं म्हणतात. म्हणजे 1588 मध्ये, म्हणजे इतिहास आहे आधुनिक, म्हणजे इतिहास आहे भारताचा. इसवी सन 1588 मध्ये जो बाबरचा मुलगा होता, कोण? हुमायूं. बाबरचा मुलगा हुमायूं, हुमायूंचा मुलगा अकबर, अकबरचा मुलगा जहांगीर, जहांगीरचा मुलगा
शहाजहान आणि शहाजहानचा मुलगा औरंगजेब, ही त्यांची अशी चेन आहे बघा. तर अकबराचा जो मुलगा होता हुमायूं आणि शेरशाह सुरी यांच्यामध्ये युद्ध झालं होतं इसवी सन 1588 मध्ये. तेव्हा स्वतःला वाचवण्यासाठी हा हुमायूं सारनाथला आला होता आणि स्वतःला लपवण्यासाठी तो त्या म्हणजे सम्राट अशोकाने जो स्तूप निर्माण केला होता त्या स्तूपामध्ये जाऊन तो अनेक दिवसांपर्यंत त्या स्तूपामध्ये आश्रय घेऊन लपलेला होता. तर जेव्हा हुमायूंचा मुलगा अकबराला जेव्हा समजलं की माझा बाप शेरशाह सुरीपासून स्वतःला वाचवण्यासाठी या सारनाथच्या त्या स्तूपामध्ये लपलेला होता, तिथं आश्रय त्याने घेतला होता, तर अकबराची पण म्हणजे अकबराने काय केलं, त्याने त्या सम्राट अशोकाच्या स्तूपावर बापाच्या स्मृती म्हणजे माझा बाप इथे होता, हुमायूं माझा बाप इथे होता, म्हणून त्या अकबराने त्या मूळ स्तूपावरच एक स्तूप निर्माण केला, म्हणजे एक असा महल निर्माण केला. त्याच महलाला आपण चौखंडी स्तूप असं म्हणजे असा तो इतिहास आहे बघा. जर तुम्ही कधी गेले तर आजही तो चौखंडी स्तूप त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते बघा. तर अशा प्रकारे सम्राट अशोकाने त्या सारनाथच्या त्या मृगदाय वनाच्या परिसरामध्ये हे विविध प्रकारचं बांधकाम केलं. धम्मेक स्तूपाची निर्मिती केली, धम्मराजिका स्तूपाची निर्मिती केली, भगवान बुद्धांच्या मूलगंध कुटीची निर्मिती केली, त्यानंतर सिंहस्तंभ निर्माण केला, हा जो चौखंडी स्तूप आहे ह्या चौखंडी स्तूपाची निर्मिती केली बघा. त्या सारनाथला अजरा अमर करून टाकलं सम्राट अशोकाने. परंतु सम्राट अशोकाच्या नंतर जेवढे पण राजे होऊन गेले त्या राजांनी बौद्ध धम्माच्या विकासासाठी विशेष काही असं धम्माचं काम केलं नाही. पण सम्राट अशोकाच्या वंशातला जो शेवटचा राजा होऊन गेला राजा बृहद्दत्त, त्याचं नाव होतं बृहद्दत्त, त्या बृहद्दत्ताची कपटाने त्याच्या सेनापती पुष्यमित्र शृंगाने हत्या केली. हा पुष्यमित्र शृंग त्या बृहद्दत्ताची हत्या करतो, स्वतः राजा होतो, मात्र हा पुष्यमित्र शृंग बौद्ध धम्माच्या विरोधी होता. त्याने बौद्ध धम्माचं अतोनात नुकसान केलं. त्याला जेवढं जमेल तेवढं त्याने मूर्त्या तोडल्या, भिक्खू संघाला म्हणजे मारण्याचा प्रयत्न केला, धम्म नष्ट करण्याचा प्रयत्न केला, पण त्याला आयुष्य कमी मिळालं, पटकन मेला बिचारा. पण त्याच्यानंतर जे राजे झाले मग सम्राट कनिष्क राजा होऊन गेला, त्याने बौद्ध धम्माचा विकास केला. त्यानंतर इसवी सनाच्या 3ऱ्या-4थ्या शतकामध्ये या भारतात सर्वात मोठे राजे होऊन गेले, त्यांना म्हणतात गुप्त राजे. मी कधी जरी नाव ऐकण्यामध्ये तुमच्या आलं असेल गुप्त राजे, समुद्रगुप्त, त्यानंतर कुमारगुप्त, असे राजे होऊन गेले बघा गुप्त राजे. हे गुप्त राजे जे होते या गुप्त राजाच्या काळामध्ये या सारनाथचा विकास झाला, सर्वाधिक विकास झाला बघा. त्या गुप्त राजांनी मोठ्या प्रमाणामध्ये दान दिलं, त्यांनी विहाराची निर्मिती केली, तिथे मूर्त्यांची निर्मिती केली. असं एक इतिहास पण आहे की कुमारगुप्त प्रथम या गुप्त राजाची जी पत्नी होती त्या पत्नीने त्या मृगदाय वनामध्ये एका विहाराची निर्मिती केली आणि त्या विहारामध्ये तिने एक मूर्ती दान दिली बघा. तिने जी मूर्ती दान दिली ती मूर्ती आजही सारनाथच्या म्युझियम मध्ये आहे. तुम्ही जर कधी सारनाथच्या म्युझियम मध्ये गेले तर ती मूर्ती तुम्हाला नक्की पाहायला मिळेल. त्या मूर्तीमध्ये भगवान बुद्ध असं धम्मचक्र प्रवर्तन अवस्थेमध्ये आहे. आता तो फोटो आपल्याकडे सध्या नाही आहे, पण तुम्ही जर मोबाईलमध्ये डाउनलोड केला तर तो फोटो तुम्हाला पाहायला मिळेल. ती मूर्ती जी आहे अशी बुद्ध असे धम्मचक्र प्रवर्तन मुद्रेमध्ये आहेत. वरच्या बाजूला 2 देवता लोक भगवान बुद्धांवरती पुष्पवृष्टी करत आहेत. खालच्या बाजूला धम्मचक्र दाखवलेलं म्हणजे बैलगाडीचं चाक जसं असतं तशा प्रकारचं चाक दाखवलेलं आहे, ते धम्मचक्र आहे. त्या धम्मचक्राच्या या बाजूला 3 लोक हात जोडून उभे आहेत आणि या बाजूला पण 3 लोक हात जोडून उभे आहेत आणि त्या 3 लोकांच्या 3ऱ्या व्यक्तीच्या शेवटी आणखीन एक छोटस बाळ दाखवलेला आहे, तो पण असा हात जोडून उभा आहे. तर बरेचसे लोक आम्हाला प्रश्न विचारतात की भंतेजी भगवान बुद्धांनी तर 5 परिवारकांना धम्मचक्राचा उपदेश दिला, पण इथे तर इकडचे 3 आणि इकडे 3 असे 6 जण दिसत आहेत. कुठे
हा बघा हे फोटो तुम्हाला दाखव, द्या इकडे. हे बघा हा फोटो आहे तो, दिसला? हा तो फोटो आहे बघा. म्हणजे ही मूर्ती आहे. कुमारगुप्त प्रथम याच्या पत्नीने सारनाथ मध्ये विहार बांधलं आणि त्या विहारामध्ये ही मूर्ती दान दिली बघा. आता हे थोडं अंधुक आहे, तुम्हाला दिसणार नाही. तर ही ती मूर्ती आहे. इथे भगवान बुद्धाची मूर्ती धम्मचक्र प्रवर्तन मुद्रेमध्ये आहे. मागच्या बाजूला असं गोल आकारामध्ये बुद्धांची रश्मी दाखवलेली आहे. या बाजूला आणि या बाजूला दोन देवता लोक आहेत. भगवान बुद्धांवरती पुष्पवृष्टी करत आहेत, म्हणजे बुद्धाचं स्वागत करत आहे. आणि खाली बघा या बाजूला 3 लोक आहेत, या बाजूला 3 लोक आहेत आणि या 3 लोकांच्या या बाजूला सुद्धा एक छोटस बाळ, एक बालक दाखवलेलं आहे. ते लोक आम्हाला विचारतात की भंतेजी भगवान बुद्धांनी तर 5च भिक्षूंना म्हणजे उपदेश केला होता, इथे तर 6 दिसत आहेत. तर त्यांना तो इतिहास माहित नाही ना. तर हा इतिहास आहे बघा. या मूर्तीची स्थापना म्हणजे या मूर्तीचं दान, त्यावेळेस प्रथा होती की विहार बांधायचं आणि मूर्तीचं दान करायचं. तर त्या राणीने ही मूर्ती दान दिली. याच्यामध्ये या बाजूला तुम्हाला 3 भिक्षू दिसत आहेत, हे 3 भिक्षू आहेत आणि या बाजूला हे 3 जण आहेत. त्याच्यापैकी 2 भिक्षू आहेत. त्या 2 भिक्षूंच्या मागे ती जी आहे ना ती लेडीज आहे. ती म्हणजे कोण आहे? ती लेडीज म्हणजे कोण? ती राणी आहे की जिने ही मूर्ती दान दिली. आणि त्या लेडीजच्या मागच्या बाजूला एक छोटस बाळ आहे. ते बाळ म्हणजे कोण? त्या राणीचं मुलगा, ते तिचं म्हणजे ते बाळ आहे. अशा प्रकारची मूर्ती आहे बघा ती. म्हणजे आजही ती मूर्ती सारनाथच्या म्युझियम मध्ये आहे. तुम्ही जर सारनाथच्या म्युझियम मध्ये गेलात तर तिथे तुम्हाला ही मूर्ती पाहायला मिळेल. हा मूर्तीचा तो इतिहास आहे. तर अशा प्रकारे बघा त्या कुमारगुप्त प्रथमच्या काळामध्ये त्याच्या पत्नीने ही मूर्ती दान दिलेली आहे. मग त्याच्यानंतर म्हणजे गुप्त राजांच्या नंतर सम्राट हर्षवर्धन राजा झाला, त्याने पण बौद्ध धर्माच्या विकासासाठी काम केलं. नंतर पाल राजे आले, म्हणजे पाल घराणं, ते पाल राजे होते, त्यांनी पण बौद्ध धर्माच्या विकासासाठी काम केलं. पण त्यानंतर 11व्या शतकामध्ये, जसं इतिहास मी तुम्हाला अगोदर सांगितलेला आहे की 11व्या शतकामध्ये आपल्या भारतात जे मुस्लिम आक्रमणकारी आले, ज्याच्यामध्ये मोहम्मद गजनी किंवा बख्तियार खिलजी असे जे मुस्लिम आक्रमणकारी आले, या मुस्लिम आक्रमणकाऱ्यांनी सारनाथ असो बुद्धगया असो प्रत्येक ठिकाणी जाऊन त्याने बुद्धांच्या मूर्त्या तोडल्या, बुद्ध विहार तोडली. असं शिरोमुंडन दिसलं म्हणजे एखादा कोणी संन्यासी शिरोमुंडन केलेला दिसला की मारायचं त्याला. पूर्णपणे बौद्ध धर्माचं अतोनात नुकसान झालं. ते याच काळामध्ये सारनाथ मध्ये अत्यंत नुकसान झालं. मूर्त्या तोडल्या, विहार तोडले, हे सगळं काही नुकसान झालं बघा. आणि पुढील 600-700 वर्षांपर्यंत सारनाथ हे स्थळ अत्यंत दुर्लक्षित झालं बघा. कारण भिक्खू नव्हते, भिक्षू संघ नव्हता, भिक्षू संघ नष्ट झाला त्या मुस्लिम आक्रमणकाऱ्यांमुळं. बौद्ध धर्म नष्ट झाला, नामशेष झाला. 700 वर्षांपर्यंत बघा सारनाथ काय दुर्लक्ष झालं. आणि दुर्लक्ष कसं झालं तर काय, ते सगळे विहार तुटले, त्याच्यावरती माती साचली, त्याच्यावरती मग पाऊस, त्याच्यावरती पशु पक्षी बसायचे, मग त्यांची विष्ठा, त्या विष्ठेमधून पुन्हा झाडं उगवायचे. असं करता करता 100, 200, 300, 700 वर्षांपर्यंत, म्हणजे जवळपास 19व्या शतकापर्यंत त्या सारनाथकडे परिपूर्णपणे दुर्लक्ष झालं. ते सगळं सारनाथचे विहार, ते अवशेष जमिनीखाली गडप झाले बघा. सारनाथ पूर्णपणे दुर्लक्षित झालं. पण या भारतामध्ये एका व्यक्तीने अशी क्रांती केली की त्या व्यक्तीमुळे, त्या व्यक्तिमत्वामुळे आज आपल्याला सारनाथ बुद्ध धम्माची संस्कृती पाहायला मिळत आहे. केवळ त्या एका व्यक्तीमुळं सारनाथचा उद्धार झाला. श्रीलंकेहून ते भारतामध्ये आले 1891 मध्ये. अनागारिक धम्मपाल, मी कालच्या पण धम्मदेशीत तुम्हाला त्यांचा इतिहास सांगितला. द लाईट ऑफ एशिया नावाचं पुस्तक वाचलं त्यांनी. ते पुस्तक वाचून त्यांच्या मनामध्ये उत्पन्न झालं की चला आपण भारतात जाऊ, त्या बुद्धगयाचं दर्शन घेऊ, सारनाथचं दर्शन घेऊ. तर ते अनागरिक धम्मपाल भारतामध्ये आले. भारतामध्ये येऊन ते बुद्धगयाचे ते सगळे बुद्धगयाला जातात. ते बुद्धगयामध्ये चाललेले विद्रुपीकरण पाहतात.
तिथून ते सारनाथला येतात, याच ठिकाणी जिथे धम्मेक स्तूप होता त्या ठिकाणी येतात आणि पाहतातच काय, त्या धम्मेक स्तूपावरती माती साचलेली आहे. त्या मातीवरती झाडं झुडपं वेलांनी पूर्ण जो धम्मेक स्तूप पूर्णपणे लपून गेलेला आहे. आजूबाजूला डुकर आजूबाजूला विष्ठा करत आहेत, पळत आहेत. सगळीकडे त्या विहारांची विटंबना झालेली आहे. सगळीकडे त्या स्तूपांची त्या विहारांची विटंबना झाली. सगळं काही बौद्ध धम्माचा वारसा हा जमिनीखाली गडप झाला. हे सगळं बघून बघा त्यांचं मन असं एकदम म्हणजे खद रडू लागले बघा. आणि तिथे त्यांनी संकल्प केला की बौद्ध धम्माचा जो वारसा जमिनीखाली गडप झालेला आहे त्याचं उत्खनन केलं पाहिजे आणि बौद्ध धम्माचा विकास केला पाहिजे. म्हणून तर त्यांचं खूप म्हणजे त्यांचं जे कार्य आहे खूप विशाल कार्य आहे. अनागरिक धम्मपाल नावाचं एक पुस्तक आहे बघा, ते पुस्तक तुम्ही नक्की वाचा. आपले सदानंद महास्थवीर भंतेजी त्यांनी त्या पुस्तकाचं लिखाण केलेलं आहे. ते मार्केटमध्ये ते पुस्तक तुम्ही नक्की वाचा. तर त्यांनी महाबोधी सोसायटीची स्थापना केली आणि सगळ्या जगातल्या बौद्ध लोकांचं लक्ष इकडे केंद्रित केलं की बघा तुम्ही स्वतःला बौद्ध म्हणता पण भारतामध्ये काय प्रकार चालू आहे. तर त्या धम्मेक स्तूपाच्याच बाजूला हिंदू लोकांनी कब्जा केला, जैन लोकांनी कब्जा केला, स्वतःचे मंदिर निर्माण केले. आज पण त्या धम्मेक स्तूपाच्या बाजूला जैनांचं मंदिर आहे, दिगंबर लोकांचं मंदिर आहे. कब्जा केला, अतिक्रमण केलं. हिंदूंचं मंदिर आहे, अतिक्रमण केलं. पण त्यांच्या विरोधात बोलण्यामध्ये म्हणजे त्यांच्या विरोधात बोलण्याची कोणाची हिंमत नव्हती. परंतु अनागारिक धम्मपाल शांत बसले नाही. मेलो तरी चालेल पण बौद्ध धम्माचा वारसा हा जगापुढे आला पाहिजे, प्रकाशित झाला पाहिजे. तर त्यांनी सण मन धनाने संघर्ष केला. त्या सरकारसोबत, त्या स्थानिक लोकांसोबत, त्या अतिक्रमण करणाऱ्या लोकांसोबत संघर्ष केला. संघर्षांचं फलित म्हणून आज आपल्याला सारनाथ मध्ये जे काही पाहायला मिळते ना बौद्ध धम्माचा वारसा, त्या मागचा सर्वात मोठा सिंहाचा वाटा अनागारिक धम्मपालांचा आहे. अनागारिक धम्मपालांनी त्या ठिकाणी आधुनिक मूलगंध कुटीची निर्मिती केली. आज जर तुम्ही सारनाथला गेले तर त्या धम्मेक स्तूपाच्या अगदी मागच्याच बाजूला अतिशय सुंदर असं विहार आहे बघा, खूपच सुंदर विहार आहे. त्याला आधुनिक मूलगंध कुटी विहार असं म्हणतात. 11 नोव्हेंबर 1931 मध्ये त्या ठिकाणी अनागारिक धम्मपालांच्या उपस्थितीमध्ये आणि असं म्हणतात की पंडित जवाहरलाल नेहरू त्यानंतर महात्मा गांधी हे सुद्धा तिथे आले होते आणि त्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये त्या आधुनिक मूलगंध कुटीचं उद्घाटन झालं. त्यावेळेस त्यांनी दीक्षा सुद्धा घेतली. अगोदर ते अनागारिक होते म्हणजे पांढरे वस्त्र घालायचे, पण रेवत महास्थवीरांकडून त्यांनी विधिवत असं चिवर घेतलं, परवज्या घेतली, उपसंपदा केली. 3 वर्षांपर्यंत भिक्षू राहिले, त्याच सारनाथमध्ये राहिले बघा. परंतु जास्त ते त्यांना आयुमान मिळालं नाही. वयाच्या फक्त 68व्या वर्षी त्याच सारनाथमध्ये त्यांचा मृत्यू झाला. असं म्हणतात की त्या सारनाथमध्ये ते जेव्हा त्यांना सायटिका नावाचा आजार झाला, म्हणजे आपल्या ज्या मांड्या असतात ना त्या मांड्यांच्या मागून जी नस गेलेली आहे बघा, त्या नसेंचा तो आजार असतो, सायटिका आजार. त्यामुळे त्यांना चालता येत नव्हतं जास्त. त्या बेडवरती पडून राहिले आणि पुस्तक लिहत होते. लिहिता लिहिता त्यांनी शेवटी असं लिहिलं की मी माझ्या मृत्यूच्या नंतर माझा पुढचा जन्म याच भारतामध्ये होऊ दे, याच भारतामध्ये होऊ दे. आणि असं लिहिलं आणि शेवटी एकच शब्द लिहिला, देवमित्र असं लिहिलं. आणि तिथेच लिहिता लिहिता त्यांचा मृत्यू झाला बघा. ते जे पुस्तक आहे त्या सारनाथमध्ये ठेवलेलं आहे बघा, त्या विहारात ठेवलेलं आहे. देवमित्र लिहिलं आणि त्यांचा मृत्यू झाला. 29 एप्रिल 1933 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. आजही त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ त्या ठिकाणी म्हणजे त्यांचं समाधीस्थळ त्या ठिकाणी बनवलेलं आहे. त्या मूलगंध कुटीच्या बाजूला तुम्हाला ते पंचवग भिक्खूंचं मॉडेल पाहायला मिळेल. त्याच ठिकाणी 1933 मध्ये श्रीलंकेहून आणलेल्या त्या बोधिवृक्षाचं रोपण केलेलं आहे.
तो वृक्ष तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. त्या वृक्षाच्या एकदम सभोवताल 28 बुद्धांच्या मूर्त्या सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील. आणि पंचवग्य भिक्खूंचं मॉडेल, म्हणजे पंचवग्य भिक्खू बसलेले आहेत आणि भगवान बुद्ध त्यांना धम्मचक्र प्रवर्तनाचा उपदेश करीत आहे, अशा प्रकारचं मॉडेल त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. अतिशय सुंदर विहार आहे बघा. हे सगळं तुम्हाला तिथे आजही पाहायला मिळेल. तुम्ही त्या मूलगंध कुटीमध्ये प्रवेश कराल ना, तर त्या भिंतीवर पण खूप सुंदर चित्र काढलेली आहेत. भगवान बुद्धांचा गृहत्याग, धम्मचक्र प्रवर्तन किंवा जे काही दृश्य आहेत, खूप सुंदर दृश्य आहेत बघा. आणि अगदीच दर्शनी भागामध्ये भगवान बुद्धांची बघा याने मूर्ती, अशा प्रकारची मूर्ती, म्हणजे आधुनिक काळामध्ये निर्माण केलेली मूर्तीची स्थापना त्या मूलगंध कुटीमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. तर अशा प्रकारे बुद्ध काळापासून तर अनागारिक धम्मपालांपर्यंत अगदी आजच्या आधुनिक काळापर्यंतचा हा इतिहास आहे. आज त्या महाबोधी सोसायटीच्या अंतर्गत त्या सारनाथमध्ये हॉस्टेल आहेत, त्यानंतर शाळा आहे, कॉलेज आहे, अनाथ आश्रम आहे, अनेक प्रकारचे शैक्षणिक आणि सामाजिक स्तरावरचे उपक्रम त्या महाबोधी सोसायटीच्या माध्यमातून त्या ठिकाणी राबवले जातात. अशा प्रकारे बघा अनागारिक धम्मपालांना सारनाथचे उद्धारक असं म्हटलं जातं, कारण त्यांच्यामुळे खऱ्या अर्थाने सारनाथ मधल्या बौद्ध धम्माचं वारसा जे आहे त्याचं रक्षण झालं. म्हणून सारनाथचे उद्धारक म्हणून अनागारिक धम्मपालांचा उल्लेख केला जातो. आणखीन एक महत्वाची म्हणजे वास्तू तुम्हाला सारनाथ मध्ये पाहायला मिळेल. 80 फुटांची बुद्ध मूर्ती, बऱ्याचशा फोटोमध्ये वगैरे तुम्हाला ती पाहायला मिळेलच. भगवान बुद्धाची उभी आहे ती मूर्ती. त्या म्हणजे म्युझियम पासून थोडस पुढे आलात तर त्या ठिकाणी थाई मंदिर आहे, थाई बुद्ध विहार आहे. त्या थाई बुद्ध विहाराच्या अगदी समोरच्या दर्शनी भागामध्ये 80 फुटांची उभी अभय मुद्रेमध्ये भगवान बुद्धांची मूर्ती आहे. आणि खूपच सुंदर मूर्ती आहे बघा. ती मूर्ती तुम्ही नक्की बघा. पण त्या मूर्तीला बघण्यापूर्वी त्या मूर्तीच्या निर्मिती मागचा जो इतिहास आहे तो इतिहास सुद्धा फार प्रेरणादायी आहे. म्हणजे तिथे गेल्यानंतर महाराष्ट्रीयन बौद्ध लोकांची छाती अभिमानानं भरून येईल. तुम्हाला महाराष्ट्रातील बौद्ध असल्याचा तुम्हाला अभिमान वाटेल ती मूर्ती बघितल्याच्या नंतर. कारण ती जी मूर्ती आहे ती मूर्ती आपल्याच महाराष्ट्रातल्या एका भंतीजीने निर्माण केलेली आहे. आजचं जे भंडारा आहे त्या भंडारामध्ये पवनीमध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांचं नाव आहे भदंत शासन रश्मी महाथेरो. भदंत शासन रश्मी महाथेरो आपल्या पवनीचे आहेत, भंडारा पवनीचे आहेत. अशाच एका भिक्षूंच्या सहवासामध्ये आले आणि श्रीलंकेला गेले. तिथे जाऊन ते राहत असताना त्या काळात 1952 मध्ये बाबासाहेब आंबेडकर त्रिपिटकाचा अभ्यास करण्यासाठी श्रीलंकेला गेले होते. त्या विहारामध्ये तिथे गेल्यानंतर त्यांनी तिथल्या मोठ्या भंतेजींना विचारलं कि आपके विहार में कोई महाराष्ट्र के भिक्खू रहते हैं क्या, इंडिया के भंतेजी रहते हैं क्या? तर तिथले भंतेजी म्हणाले की हाँ, हमारे विहार में इंडिया के एक भंते यहाँ पे रहते हैं. तर मग बाबासाहेब आंबेडकर त्या शासन रश्मी भंतेजींना भेटतात. 1952 मध्ये त्यांना विचारतात कि क्या आप इंडिया से हो? तर ते म्हणाले की हाँ, मैं इंडिया से हूँ. आप इंडिया में कहाँ से हो? तर ते म्हणाले कि मैं इंडिया में महाराष्ट्र से हूँ. अच्छा, महाराष्ट्र से हो मतलब आप महार हो? तर ते भंतेजी म्हणाले नहीं नहीं, बौद्ध धर्म में जातियां नहीं होती. बाबा साहेब म्हणाले कि मुझे पता है कि बौद्ध धर्म में जातियां नहीं होती, फिर भी पूछ रहा हूं कि क्या आप महार हो? मग ते म्हणाले कि आंबेडकर जी हाँ, मैं महार हूं. बाबा साहब मैं महार जाति से हूं, तो अभी आप इंडिया में जाके क्या करोगे? तर शास्त्रऋषि भंतेजी म्हणाले अभी मैं इंडिया में जाऊंगा, ये जो चोला पहिना है हे चिवर काढणार आणि लग्न वगैरे करून मग आपलं गृहस्थ जीवन जगणार. तर तेव्हा
बाबासाहेब आंबेडकर भदंत शासन रश्मि यांना सांगतात कि आप चिवर मत निकालिए, क्योंकि आने वाले कुछ सालों में मैं बौद्ध धम्म का स्वीकार करने वाला हूं और मुझे आप जैसे भिक्षु की जरूरत है. असे बाबासाहेब त्या भंतेजींना बोलतात. आणि नंतर जेव्हा बाबासाहेब भारतामध्ये येतात, बौद्ध धम्माची दीक्षा घेतात, तेव्हा श्रीलंकेमध्ये राहत असलेले भदंत शासन रश्मि महाथुर यांना समजतं कि अरे बाबा साहेब ने जो कहा था वो सच करके दिखाया. बाबासाहेबांनी नागपूर मुक्कामी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली, नवीन पहाट उजाडली बुद्ध धम्मासाठी, बौद्ध धम्माचं पुनर्जीवन केलं, आनंदी झाले की आता आपण भारतात जाऊया आणि बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार करूया. या विचारामध्येच असताना काही दिवसामध्ये बातमी आली की बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं. दुखी झाले बिचारे, दुखी झाले, पण ते थकले नाही, ते कमजोर झाले नाही. भारतामध्ये आले, नागपूरला आले, नागपूर फिरले, तिथून पुन्हा ते सारनाथला आले. या सारनाथ मध्ये आले, सारनाथ मध्ये येऊन त्यांनी काही थायलंडच्या भिक्षूंना सोबत घेऊन अगोदर त्यांनी ती जागा विकत घेतली, जिथे ही 80 फुटांची बुद्ध मूर्ती आहे. ती जागा जवळपास 9 ते 10 एकर जागा आहे. ती जागा त्यांनी विकत घेतली, तिथे विहारांची निर्मिती केली. खूप सुंदर विहार आहे बघा, ते विहार बांधलं. आणि त्यांची इच्छा होती की माझ्या हयातीमध्ये या ठिकाणी भगवान बुद्धांची 80 फुटांची बुद्ध मूर्ती निर्माण करायची. त्यांची अशी इच्छा होती की जिवंतपणी या मूर्तीचं उद्घाटन झालं पाहिजे. तर त्यांनी त्या कामाला सुरुवात केली बघा. तर असं म्हणतात की 548 दगड, म्हणजे असे वेगवेगळे दगड जोडून ती मूर्ती निर्माण केलेली आहे. 548 राजस्थानी दगडांना जोडून ती मूर्ती तयार केली आणि जवळपास 1 करोड रुपये खर्च त्या मूर्तीला आलेला आहे. 11 वर्ष लागले ते मूर्ती बनवायला, 11 वर्ष. त्यांची इच्छा होती की ही जी मूर्ती आहे, ही मूर्ती मी जिवंत असतानाच या मूर्तीचं उद्घाटन झालं पाहिजे. खूप जोमानं काम सुरू झालं बघा, 11 वर्ष लागले, मूर्ती तयार झाली. परंतु त्या मूर्तीचं उद्घाटन होण्यापूर्वीच 1 महिन्यापूर्वीच शासन रश्मि भंतेजींचा मृत्यू झाला. 1 महिन्यापूर्वीच, 2010 मध्ये डिसेंबर महिन्यात. मग आम्ही सगळेजण गेलो होतो. आता 2010 मध्ये सगळा भिक्खू संघ त्या ठिकाणी गेला आणि विचार केला की भंतेजींची इच्छा होती, एवढे त्यांनी संपूर्ण जीवन व्यतीत केलं या भूमीसाठी, 11 वर्ष व्यतीत केले ही मूर्ती निर्माण करण्यासाठी. आणि भंतेजींची इच्छा होती की जिवंतपणी या मूर्तीचं उद्घाटन झालं पाहिजे. पण 1 महिन्यापूर्वीच भंतेजींचं निधन झालं. तर भिक्खू संघाने विचार केला की भंतेजींची इच्छा पूर्ण झाली पाहिजे. जरी भंतेजी मृत्यूला प्राप्त झाले, पण भंतेजीच्याच उपस्थितीमध्ये या मूर्तीचं अगोदर आपण उद्घाटन करू. कारण त्यांनी तारीख निश्चित केली होती, 22 डिसेंबर ती तारीख निश्चित केली. आणि 1 महिन्यांपर्यंत त्या फ्रीझरमध्ये भंतेजींचा देह ठेवण्यात आला. 1 महिन्यांपर्यंत तिथे भिक्खू संघाने परित्राण पाठ केला. आणि नंतर 22 डिसेंबर 2010 ला त्या मूर्तीचं उद्घाटन झालं. आणि उद्घाटन झाल्याच्या नंतर त्या वाराणसीच्या महानगरपालिकेला समजलं की सारनाथ मध्ये त्या भंतेजींचा अग्निसंस्कार करणार आहे. तर तिथे हिंदू लोकांनी विरोध केला की त्यांना हिंदू स्मशानभूमीत घेऊन जा, तिकडे वाराणसीमध्ये घेऊन जा, इथे पेटवू नका, विरोध केला. तर मिलिटरीचे लोक आले होते, मिलिटरीचे लोक की इथं जाऊ नका म्हणून. एका बाजूला मिलिटरीचे लोक आणि दुसऱ्या बाजूला आपला भिक्षू संघ. तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली, पण भिक्षू संघ मागे हटला नाही. काही जरी झालं, या भूमीसाठी म्हणजे शासन रश्मि भंतेजींनी पूर्ण जीवन व्यतीत केलेला आहे, यांचा अग्निसंस्कार याच ठिकाणी झाला पाहिजे असा हट्ट भिक्खू संघाने धरला. सरते शेवटी तिथेच भंतेजींचा अग्निसंस्कार झाला. आणि अग्निसंस्कारानंतर त्याच ठिकाणी आजही त्या 80 फूट बुद्ध मूर्तीच्या बाजूलाच
भंतेजींचं चैत्य सुद्धा निर्माण केलेलं आहे. तुम्ही जर गेलात त्या मूर्तीचं सुद्धा दर्शन करा आणि बाजूलाच बघा भदंत शासन रश्मी महाथेरो यांचं चैत्य सुद्धा तिथे निर्माण केलेलं आहे. तर त्या चैत्यांचं सुद्धा तुम्ही नक्की दर्शन घ्यावं. तर अशा प्रकारे बघा एका महाराष्ट्रातल्या भिक्षुणी सारनाथ मध्ये जाऊन सरकारच्या विरोधात जाऊन स्थानिकांच्या विरोधात जाऊन एवढं मोठं काम केलं आहे बघा. तर तिथे जर गेला तर नक्की हा इतिहास लक्षात ठेवा. अभिमान वाटेल तुम्हाला की आपल्या महाराष्ट्रातल्या एका भंतेजींनी इथे येऊन एवढं मोठं काम केलंय बघा. तर अशा प्रकारचा हा अभिमानास्पद असणारी ही बाब हा इतिहास आपल्या सर्वांच्या लक्षात असावा. तर अशा प्रकारे हा संपूर्ण सारनाथचा इतिहास आहे. आपण जर कधी सारनाथमध्ये गेलात तर सारनाथच्या सगळ्या ऐतिहासिक प्राचीन आणि आधुनिक काळामध्ये असणाऱ्या या सगळ्या स्थळांचं नक्की आपण दर्शन करावं. हे आपल्या सर्वांचं महान पुण्य आहे. सरते शेवटी या सारनाथच्या इतिहासाला आपण सर्व जाणावं. आपल्या सर्वांप्रती मी पुनश्च एकदा मंगल कामना अर्पण करतो आणि धम्मदेसनेच्या शेवटी आपल्या सर्वांप्रती मंगल कामना अर्पण करून आजची धम्मदेसना या ठिकाणी समाप्त करतो. अभिवादनशीलिस नित्यं वड्ढापचायिनो चतारो धम्मा वर्धन्ति आयुवन्नो सुखं बल.